नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. लास्ट वीक आम्ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. जी बस दाखवली होती त्या बसने, आणि अजून एक बस होती कारण की बरीच माणसं होती म्हणून. मग दर्शनाला निघालो तेवढ्यात पहिलंच दुकान आम्हाला मिळालं खेळण्यांचं. मग त्रिश थांबणार नाही असं होणारच नाही. मग बघितलं मग त्याला आम्ही सांगितलं की आता तू बघ, मग येताना आपण घेऊ. मग काही मला न्यू सबस्क्रायबर पण भेटले, पाहू शकता. मग आम्ही वळलो रोपवेकडे. मग तिथे खाली बरेच स्टॉल्स आहेत, कशाचे म्हणजे साड्या वगैरे, वॉलेट असं काय काय आहे. मग तिथून मग थोडं चालायचं आहे वरती, म्हणजे जे रोपवे आहे ना तिथपर्यंत चालायचं आहे थोडंफार. मग तिथून आम्ही चालत चालत थोडं गेलो. पाहू शकतात तुम्ही, इथून एंट्री आहे. यांना तिकीट दिलं, एंट्री केली आणि आम्ही चालतोय. मग इथे चप्पल ठेवले. अजून अजून थोडं चालायचं आहे. तिथे वरती गेल्यानंतर पण स्टॉल्स आहेत बरेच प्रसादाचे, परत काय काय बरेच आहे, खेळणी, परत ते लटकन वगैरे, परत गळ्याचं असं काय 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 बरेच स्टॉल्स आहेत. आम्ही काही बघत बसलो नाही, येताना बघितलं थोडंफार. बघा, अशी रोपवेची ट्रेन लागलेलीच होती. आम्ही बसलो, प्रवास सुरू केला आणि हे दृश्य सुरू झालेत. गडावर जातानाचे दृश्य इतके छान वाटत होतं. हिरवेगार झाडं, आणि वरतून मग थोडं वरती गेल्यानंतर मग म्हणजे गडावर गेल्यानंतर वरून छान दृश्य दिसत होतं. मग त्रिश पण किती एन्जॉय करतो आहे. फर्स्ट टाईमच बसला होता तो, म्हणजे मी पण फर्स्ट टाईमच रोपवे ट्राय केलं होतं, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच. पहा, थोडं पोचत आलो. मग वरती गेल्यानंतर मग थोडे शिड्या आहेत, म्हणजे जिथे रोपवे थांबते तिथून थोडंसं चालायचं आहे मंदिरात जाईपर्यंत. पहा किती छान दृश्य दिसतंय रोपवेमधून. ह्या साईडने छोटी छोटीशी घरं, किती छान वाटतंय. फायनली पोचलो आपण. आता थांबेल रोपवे. पहा, पोचलो. देवीचं छान दर्शन झालं आहे इथे. मग आम्ही परतीचा प्रवास घेतला रोपवेने. खाली येतोय, तुम्ही पाहू शकता. मी बोलण्यापेक्षा तुम्हीच पहा, खूप छान दृश्य दिसतंय रोपवेमधून. चला, उतरलो आम्ही फायनली खाली गडावरून. मग तिथून मी अजून एक कॅप्चर केला होता व्हिडिओ, जी रोपवे एक वरती जाते आणि एक खाली येते. किती छान दिसतंय. तुम्ही पण नक्की जा सप्तशृंगीला, आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसा झाला होता व्हिडिओ. थँक्यू.